नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मध्ये तुमचं स्वागत आहे. संसदपटू, उत्तम वक्ते, इतिहासाचे अभ्यासक असे अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत. सुरुवात आपण अशी करू की संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणायचं की धर्मवीर म्हणायचं? मुळात मी कायम ही भूमिका मांडलेली आहे की माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की जर आपण छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणालो तर आपण त्यांना काहीसं मर्यादित करतो का, असा माझ्यासारख्या एका शंभू भक्ताला हा प्रश्न पडतो. कारण जेव्हा आपण छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणतो तेव्हा केवळ त्यांच्या बलिदानापुरता त्यांचा कार्यकाळ होतो का? आणि मग स्वतः औरंगजेबासारखा एक बलाढ्य बादशाह स्वतः फौजेचं नेतृत्व करत येत असताना एकावेळी 5 आघाड्यांवर पंजेफाड करत स्वराज्याचं रक्षण करणारे छत्रपती संभाजी महाराज, हे कुठंतरी मला वाटतं स्वराज्य रक्षक म्हणणं ही जास्त विस्तृत बिरुदावली आहे. आता छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी कामं केलीत का? 100% केली. म्हणजे तुकोबारांच्या नावानं चालणाऱ्या पालखीला संरक्षण देण्याचं काम असेल किंवा गुलामांचे बाजार बंद करण्याचं काम असेल, या अनेक गोष्टी आहेत. किंवा दक्षिणेतल्या लढाया. दक्षिणेतल्या, परंतु त्यापेक्षा मोठं विस्तृत बिरुदावली ज्याला आपण म्हणतो, ही मला वाटतं की स्वराज्य रक्षक ही जास्त विस्तृत बिरुदावली होते. कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे जे मापदंड घालून दिले होते, याला कुठेही याच्या हितांना बाधा पोचलेली दिसत नाही. आणि त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांसाठी धर्मवीरपेक्षा स्वराज्य रक्षक ही जास्त विस्तृत बिरुदावली आहे, असं माझं म्हणणं. की तुमचं माझं हकलं नाही, पण संभाजी महाराज हे धर्मरक्षक होते की नव्हते? तर यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट ही आहे की अनेक इतिहासकारांनी एक प्लॉट जो आपण म्हणतो, जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा अनेक वर्ष एक हे नॅरेटिव्ह देण्यात आलं की छत्रपती संभाजी महाराजांची यथेच्छ बदनामी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज बदफैली होते, हे होते, ते होते, ते होते, ते होते, पण त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं. आणि मग जेव्हा केवळ धर्मवीर म्हटलं जातं तेव्हा ही आधीची जी संपूर्ण जी यथेच्छ बदनामी जी करून ठेवलेली आहे, या बदनामीचा वास केवळ फक्त धर्मवीर म्हणत असताना जो छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलज्वलन तेजस इतिहास आहे, याला नाकारण्याचा प्रयत्न तर नाही ना, असं वाटतं तुम्हाला? हा एक प्रश्न नक्कीच मनात येतो. कारण अगदी मल्हार रामराव चिटणीसापासून या गोष्टी झालेल्या आहेत. बरं, हे सगळं लिखाण जर आपण बघितलं तर या लिखाणामध्ये हे जे नाकारण आहे हे आपल्याला सातत्यानं दिसत आलं. बरं, त्याच संदर्भाने मग पुढच्या ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या तिथे तिथे छत्रपती संभाजी महाराजांविषयी एक अढी अशी निर्माण झाली. आता एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. बॉलिवूड सुरू होऊन एवढी वर्ष झाली, छत्रपती संभाजी महाराजांवर बॉलिवूडमध्ये एकही सिनेमा का नाही आला? का नाही आला? का वाटतं तुम्हाला? नाही, कारण मुळात हा इतिहास सांगण्याचं धाडसच कोणी करत नव्हतं ना. हा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा जो संपूर्ण समग्र इतिहास आहे हा सांगण्याचं धाडस नव्हतं. जसं मी माझ्या वैयक्तिक अनुभवातून सांगतो की स्वराज्य रक्षक संभाजी मालिका होण्यापूर्वी 9 वर्ष मी अनेक चॅनल्ससाठी अनेक निर्मात्यांकडे मी खेटा घालून झालेला आहे की छत्रपती संभाजी महाराजांवरचं मला ही कलाकृती करायची आहे. मला जी उत्तरं मिळालीत ना, ती उत्तरं इतकी संतापजनक आहे. जसं हे होतं की पराभूतांचा इतिहास कधी सांगितला जात नाही. काय सांग, हे उत्तर होतं. याच्यावर माझा उलटा प्रश्न हा होता की जगाच्या इतिहासात अशी कुठलीही बलिदानाची प्रेरणा नाही की ज्या बलिदानानंतर तब्बल 18 वर्ष सर्वसामान्य रयतले. मला हा पराभूताचा नाही, मला हा एका फार मोठ्या जेत्याचा इतिहास सांगायचा. पण हे तुम्हाला सांगावं लागतं का? तर ही जी एक पूर्ण एक बदनामीचा एक प्रकार जो करून ठेवला होता, त्यामुळे अनेकांच्या मनात अनेक संभ्रम होते. पण आजची मराठी माध्यमातली जी लिडिंग एंटरटेनमेंट चॅनल आहेत ती पण होती की ज्याने हे सगळं नाकारलं तुम्ही जे करत होता तो. कारण कोणालाच याची खात्री पटत नव्हती त्यावेळी. पुन्हा चॅनलचा दोष आहे का की चॅनलमध्ये ज्या खुर्चीवर जी माणसं बसलेली त्या माणसांच्या मनावर काय संस्कार झालेले आहेत? म्हणजे त्या माणसांच्या मनावर जर हे संस्कार झाले असतील की छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो इतिहास म्हणजे एक ब्युटिफुल प्लॉट आहे की एका अत्यंत कर्तृत्ववान पित्याचा नाकर्ता पुत्र, हे वर्षानुवर्ष ठसवण्यात आलं होतं. म्हणजे मध्यमवर्गीय पांढरपेशी आणि त्या वरच्या वर्गानं कायमच संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचं मांडलेलं आहे. असा कोणता वर्ग आहे की ज्याला असं वाटतं की संभाजी महाराजांची बदनामी आपण करावी? नाही, या वर्गाचं म्हणण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयीचे हे गैरसमज तुम्ही जर बघत असाल, सेतू माधवराव पगडे असतील, वासी बेंद्रे असतील, डॉक्टर जयसिंहराव पवार असतील, डॉक्टर कमाल गोखले असतील, त्यानंतर
अनेक काळानंतर म्हणजे शिवाजी सावंतांची आलेली छावा छावा. कादंबरी आणि शिवाजी सावंतांच्या छावा कादंबरीनंतर विश्वास पाटलांच्या संभाजी कादंबरी, या दोन मधलं अंतर जर तुम्ही लक्षात घेतलं, की या दोन मधल्या काळाचं जर अंतर तुम्ही लक्षात घेतलं, तर म्हणजे माझ्या जनरेशनला विश्वास पाटलांची संभाजी कादंबरी वाचल्यानंतर पुन्हा एक कुतूहल जागू झालं. शिवाजी सावंतांची छावा वाचल्यानंतर कुतूहल जागं झालं. या कुतूहलापोटी अनेक नाटकांचे प्रकार म्हणजे मला आठवतं 2006-07 साली जेव्हा मोहन तोंडवलकरांनी शंभूराज हे नाटक जेव्हा केलं होतं, तेव्हा अनेकांनी वेड्यात काढलं होतं. म्हणजे कदाचित नितीन देसाईंनी पहिल्यांदा राजाशिव छत्रपती मालिका केली, त्यानंतर अनेकांचं धाडस व्हायला लागलं की ऐतिहासिक कलाकृती करू. पण मुळात यामध्ये एक फीडच इतका चुकीचा गेला होता की इट वॉज अ डेलिब्रेट अटेम्प्ट. इट वॉज अ डेलिब्रेट अटेम्प्ट असं म्हणायला नक्कीच जागा आहे. कारण इतिहास असा अगदी ठरवून लिहिला असेल असं तुम्हाला वाटतं की नाही, ठरवून म्हणण्यापेक्षा कसं आहे, याची सुरुवात कुठे दिसते तर 1811 मध्ये मल्हार रामराव चिटणीसांनी चिटणीसाची बखर, ही चिटणीसाची बखर जी लिहिली ही छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर तब्बल 122 वर्षांनी लिहिली. तर या 122 वर्षांनंतर लिहिलेल्या बखरीमध्ये आपल्या पणजोबाला म्हणजे जे हत्तीच्या पायी बाळाजी चिटणीसांना दिलं याचा राग आणि कदाचित तत्कालीन जे एक आपण हे म्हणू शकतो त्याला राजदरबारात कौतुक करणाऱ्याचे काही असतात अशा पद्धतीची कदाचित हा अँगल असू शकतो. जास्त अँगल हा पणजोबाला हत्तीच्या पायी दिल्याचा राग हा जास्त जाणवतो. मग चिटणीसांनी बखरलेली चिटणीसांच्या बखरीपासून त्याच्यानंतर आदिलशहाच्या दरबारात असलेल्या एका याने त्यानंतरच्या एक 14-15 वर्षांनी ग्रंथ लिहिला, त्यामध्ये तेच उल्लेख आले. त्यानंतर ग्रँड डफने हिस्ट्री ऑफ मराठात जे लिहिलं त्याच्यासाठी रेफरन्स तोच वापर. त्यामुळे मूळच जिथे दूषित आहे, जो मूळ संदर्भच जर पूर्वग्रह दूषित आहे, तर या अनुषंगाने या गोष्टी होत गेल्या. पण मी जसं या सगळ्यांची नावं घेतली त्यानंतर जेव्हा अधिकाधिक संशोधन व्हायला लागलं, अधिकाधिक तर्क बुद्धीनं इतिहासाकडे पाहिलं जायला लागलं, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा जो उज्ज्वल इतिहास आहे हा समोर यायला सुरुवात झाली. पण मग असं आहे की चिटणीसांची बखर नाकारली किंवा त्याबद्दलचे प्रश्न उपस्थित केले की मग शिर्क्याबद्दलचा जो प्रश्न आहे तो निकालीच निघतो. यामध्ये पुन्हा तेच होतं. शिर्क्यांबद्दलचा जो प्रश्न आहे, आता शिर्के म्हणजे मालिकेच्या दरम्यान त्या कुटुंबातले अनेक जण मला भेटले सुद्धा. त्यांच्यापैकी अनेकांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे काही कागदपत्र आहेत, काही पुरावे आहेत. त्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे, त्यात 2 मतप्रवाह आहेत. यामध्ये एक मतप्रवाह मानवी प्रवृत्तीनुसार शिर्क्यांनी रस्ता दाखवला, परंतु शिर्क्यांना परिणाम ठाऊक नव्हता, असा एक मतप्रवाह हा दाखवला जातो. त्यानंतर शिर्के आणि भोसले घराण्यांचे पुन्हा संबंध आलेले आहेत का, तर त्या राजाराम महाराजांच्या काळात त्या पुढच्या काळात आलेले. बरं, त्यामध्ये पुन्हा एक ही परस्पर विरोधी जे काही मतप्रवाह आहेत, या मतप्रवाहामध्ये पुन्हा एक आहे की खंडोबल्लाळ ने शिर्क्यांचं वतन देण्याच्या मोबदल्याच्या मोबदल्यात पुन्हा शिर्क्याने मदत केली. त्यामुळे हे सगळे वेगवेगळे संदर्भ हे समोर येतात आणि मूळ इतिहासाची गंमत हीच आहे की तुम्हाला हे बिंदू जोडत जात नाही. पण अभ्यासक, इतिहासाचे अभ्यासक म्हणून अमोल कोल्हेंना काय पडतं कसल्या बाबतीत शिर्क्यांच्या बद्दल? कारण आता तो वाद चर्चेत आहे. इतिहासाचे अभ्यासक म्हणून मुळात ही गोष्ट महत्वाची दिसते की जे काही असल पुरावे आहेत, यामध्ये काही ठिकाणी कान्होजी शिर्के औरंगजेबाला जाऊन मिळाले होते. इट इज अ फॅक्ट. आय मीन रेकॉर्डेड. हा रेकॉर्डेड जो फॅक्ट आहे, हा फॅक्ट हा तिथे दिसतो. आता यामध्ये तुम्हाला त्यातला एक मानवी अँगल बघावा लागतो, त्यामध्ये तुम्हाला त्यातला एक राजकीय अँगल बघावा लागतो. म्हणजे मानवी दृष्टिकोनातून जर आज आपण बघितलं तर अनेक पठारावरची जी काही गावं आहेत, आजही आपल्याला तिथली घराणी दिसतात, गावं दिसतात. यातले प्रत्येकच जण यातला तलवार घेऊन स्वराज्याच्या बाजूनी, शिवाजी महाराजांच्या बाजूने उभा राहू शकला होता का? तर ही जीवाची भीती असल्यामुळे आज थोडक्यात आज तपास यंत्रणांच्या भीतीमुळे वर्षानुवर्ष एक विचारधारा सांगणारे सुद्धा सत्ताधारी पक्षात प्रवेश करतात ना. मग आज फारच युनिक कंपॅरिझन आहे. नाही, पण ही फॅक्ट आहे ना. ही फॅक्ट आहे की आज जर तपास यंत्रणांच्या धाकापायी तुम्ही कितीतरी गोष्टी बघता ना, की एक धाक असतो, तपास यंत्रणांची चौकशी सुरू होते, तुम्ही हेडलाईन करता, तुम्ही त्याच्यावरच्या ब्रेकिंग न्यूज करता, ब्रेकिंग न्यूज केल्यानंतर तीच व्यक्ती सत्ताधारी पक्षात प्रवेश करते, त्यानंतर तुम्ही कधीच बातमी घेत नाही. शिर्केबद्दल तुमचं काय ऐकलं? एक्झॅक्टली, माझं हेच म्हणणं आहे की जेव्हा ही सगळी अस्थिर परिस्थिती आहे आणि या अस्थिर परिस्थिती तेव्हा झालं असेल का, तर याचे जे ठोस पुरावे जे असायला हवेत
हे ठोस पुरावे, जसं मला शिर्के कुटुंबातले अनेक जण भेटले तेव्हा ते म्हणाले होते की आमच्याकडे काही पुरावे आहेत की आमचे नंतर संबंध आले होते. यामध्ये दुसरी एक फार महत्त्वाची गोष्ट अशी येते, जेव्हा तुम्ही कोणतीही कलाकृती करता आणि ही कलाकृती करत असताना तुम्ही एखाद्याला पूर्ण जर पुराव्याशिवाय तुम्ही जर काही गोष्टी दाखवल्या तर त्यानंतर त्यांची जी जनरेशन आहे, पुढची जनरेशन, तर त्यांच्यासाठी त्या अडचणीचं होतंय का, हेही तुम्हाला बघावं लागतं. मग हे अडचणीचं होत असेल तर तुम्हाला तो प्रश्न निर्माण करायचा आहे का, हा तुम्हाला एंटरटेनर म्हणून हा विषय हा नक्कीच आणावा लागतो. पण तो समाज प्रगल्भ होत जाईल ना, जसं बलकवडे आत्ता मगाशी म्हणाले की काही गोष्टी मंथनातून विष पण येणार आहेत आणि ते पचवाव्या तुम्हाला लागतील. जयसिंगरावांचं पुस्तक तुम्ही वाचलेलं आहे, मी वाचलेलं आहे. काल परवाच मी जयसिंगराव सरांशी बोलत होतो, तर त्यांनी तो फॅक्ट लिहिलेला आहे की जो महाराजांच्या बद्दल आहे, महाराजांचा आणि त्यांच्या सावत्र आईचे जे नातेसंबंध आहेत तेही महाराष्ट्राला माहिती आहेत. काही गोष्टीची आपण आपल्या अभिमानाशी निगडीत असलेली गोष्ट आहे म्हणून तेही चर्चा करत नाही, कारण आपल्याला सकारात्मक गोष्टी पुन्हा आता बघायच्या. हा प्रश्न येतोच ना की जे अनेक याच्यामध्ये सोयराबाई साहेबांना जे रंगवण्यात आलं त्या महत्वाकांक्षी होत्या का, होत्या, 100% महत्वाकांक्षी होत्या. पण मग छत्रपती संभाजी महाराजांचा डॉक्युमेंटेड जो उल्लेख आहे की आमच्या मातोश्रींचं हृदय हे स्फटिकासारखं निर्मळ आहे, हा पण डॉक्युमेंट आहे. मग माझं म्हणणं आहे की हे पुन्हा धागे जोडावे लागतात. मग हे धागे जोडत असताना यामध्ये नेमकं काय होतं, मग हा सत्ता संघर्ष तयार झाला होता का, मग हा सत्ता संघर्ष तयार होत असताना केवळ हा इतका सोपा होता की त्याला राजकीय परिप्रेक्ष्यातून सुद्धा पाहायला हवं. जसं एखादा पक्ष सत्तेवर येईपर्यंत कार्यकर्ते जीवाची बाजी लावतात आणि पक्ष सत्तेवर आल्यानंतर मात्र माझा वाटा काय, असे प्रश्न त्याला पडतात. हे होतात ना. म्हणजे अष्टप्रधान मंडळापैकी अनेक जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढले. हे अगदी सोपं उदाहरण अनाजी दत्तोंचं कॉन्ट्रीब्युशन आहे का स्वराज्यामध्ये, फार मोठं योगदान आहे. म्हणजे त्यांनी शेतमोजणीची जी पद्धत केली किंवा वतनदारी पद्धत बंद करत असताना जी तनखा जी जायला पाहिजे त्याची जी तजवीज केली, हे योगदान 100% आहे ना. पण पुन्हा एक फार महत्वाची गोष्ट आहे की रायगडावर कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उगवत नव्हता आणि त्यामुळे मी काल स्वराज्यासाठी काहीतरी केलं होतं, पण आज माझ्या मनामध्ये जर महत्वाकांक्षा जागी झाली तर मग त्याच्यामध्ये काही अडचण होईल का, मग त्यामध्ये तो कॉन्फ्लिक्ट झाला का. सो हे अनेक लेयर्स आहेत या इतिहासाला. अष्टप्रधान मंडळातल्या व्यक्तींचा नंतर संभाजी महाराजांच्या बरोबर असलेला जो व्यवहार आहे त्याच्याशी जोडून पाहता येईल ना. कुठला अष्टप्रधान मंडळातलीच काही मंडळी ही संभाजी महाराजांच्या विरोधात आहेत असं नंतर दिसतं. ती नंतर जातात. संजय सोनवणे एक प्रदीर्घ लेख लिहिलेला आहे, तो तसा 4 वर्षापूर्वी लिहिलेला आहे की संभाजी महाराजांच्या विरोधात जवळपास बहुतेक जण त्यावेळेला जी सत्तेच्या अगदीच वरच्या लेअरवरती होती, तर ती मंडळी का होती. व्हॉट इज युअर असेसमेंट अबाउट. पुन्हा मी तुम्हाला तेच म्हणतो की त्या काळातल्या सगळ्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर ठेवून तुम्ही आजच्या पॉलिटिकल याला हे करा. एक खूप मोठा नेता आहे, त्या पूर्ण मोठ्या नेत्याच्या आजूबाजूला अनेक दिग्गज नेते तेवढ्याच ताकदीनं काम करणारे असतात आणि त्या नेत्यानंतर जेव्हा त्याचा सक्सेसर तिथे येतो तेव्हा फाटाफूट होते का, होतेच ना. ही का होत असेल. सो यू वॉन्ट टू गिव्ह मी अ पॉलिटिकल आन्सर. नो, दिस इज बेसिकली म्हणजे तुम्ही राज्यकारभाराच्या संदर्भातल्या राज्याच्या संदर्भातल्या घडामोडींना तुम्ही त्या परिप्रेक्ष्यातून का बघत नाही आहात. बरं इथे कसं होतं, इथे कुठेही हा व्यक्तिदोष नाहीये, ही मानवी प्रवृत्ती आहे आणि आपण इतिहासाकडे या मानवी प्रवृत्तीच्या अँगलने नाही बघत. एकच मिनिट, मला हा ना अमोल कोल्हेंनी जो आत्ताचा मुद्दा मांडला ना तो खूप महत्त्वाचा वाटतो. आत्ताच्या वर्तमान परिस्थितीमध्ये आपण इतिहासाचं आकलन करत असताना मानवी स्वभाव ही गोष्टच विसरून चाललेलो आहोत. मी आता ह्या 3-4 दिवसामध्ये जे काही वार्तांकन करतोय तिथे मी शिर्के कुटुंबातल्या आत्ताच्या पिढीलाही भेटलो, बहादूरगडावरती पण गेलो, आज मी तुळापुरण ह्या सगळ्या भाग तिथे प्रत्येक वेळेला मी हे सांगितलंय की मानवी स्वभाव हे विसरून चालणार नाही. पण तुम्ही जे रेखांकित करू इच्छिता ते मला असं वाटतं की राईट विंगचं सरकार जेव्हा येतं तेव्हा काही बदल होतात. जसं बॉलिवूडला आता वाटलं की आपण एक असा चित्रपट करावा. इज इट. म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर राईट विंगच्या सरकारमध्ये हे आत्ता एवढ्यात पाहायला मिळतं की अनेकदा करमणुकीच्या माध्यमाचा एक उत्तम उपयोग हा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी केला जातो. हा करत असताना मी त्याला दोष म्हणत नाही, मी त्यांचं बलस्थान म्हणेन की हे कदाचित आत्ता सत्ताधारी असलेल्यांचं हे बलस्थान आहे की ते त्या करमणुकीच्या माध्यमाचा अगदी योग्य वापर हा करतात. जे यू डोंट हॅव एनी ऑब्जेक्शन. म्हणजे कसं होतं की एखादं जर तुम्ही जर करत नव्हतात
विरोधक म्हणून की त्यांनी वापर केला म्हणून मी त्याला नाव ठेवणं हे चुकतंय. माझं म्हणणं हे आहे की एक खूप सुंदर वाक्य आहे की महाराष्ट्र कीर्तनानं सुधारला नाही आणि तमाशानं बिघडला नाही. त्या पद्धतीनं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न होतो का? हो. पण याच्यामध्ये गालबोट कुठं लागतं की छावा सिनेमा बनत असताना त्याचे निर्माते असतील, त्याचे लेखक असतील, यांनी ही प्रोपगंडा फिल्म बनवली असेल असं मला वाटत नाही. परंतु ज्या पद्धतीनं एक उन्माद हा काही राईट विंगचे फॉलोअर्स हा स्पेशली सोशल मीडियावर करतात, तर त्यांच्या उत्साहात त्यांनाच याचं भान राहिलेलं नाहीये की या उत्साहामध्ये आपण गालबोट कशाला लावतो. म्हणजे हे गालबोट लावून आपण त्या दैदिप्यमान इतिहासावर आपला मालकी हक्क सांगायला जातोय का? आणि जर हे होत असेल तर मूळ इतिहासाचं अध्ययन, इतिहासाचं ज्या पद्धतीनं आपण रिक्रिएशन हे का करायची गरज आहे, याचा मूळ हेतू काय आहे? तर याचा मूळ हेतू इतिहासातल्या चुकांची दुरुस्ती करून त्यातून प्रेरणा घेऊन राष्ट्रहित साधणं, राष्ट्र बांधणीचं कार्य होणं हे अभिप्रेत असतं. पण जेव्हा तुम्ही त्याला एका इझमचा चष्मा लावून मग हे असा जो एक उन्मादी प्रकार करायचा जो एक प्रयत्न होतो, त्याने मला असं वाटतं कदाचित मेकर्सच्याही मनात नसेल. म्हणजे मी जेवढं ऐकलंय की विकी कौशल यांनी अफाट भूमिका केलेली, त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. लक्ष्मण उतेकरांनी अशा विषयाला हात घालणं, छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयाला नॅशनल लेवलच्या याच्यावर हात घालणं ही सोपी गोष्ट नाही. मला कौतुक या गोष्टीचं आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास या निमित्तानं देशभर पोचला. हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे या सगळ्याला अकारण कुठेतरी एक वेगळ्या अँगलवर जर न्यायचा कुठल्याही विंगचे, बीट राईट विंग, बीट लेफ्ट विंग, मला असं वाटतं त्यापेक्षा त्याकडे निरक्षीर पंतप्रधानांनी सांगितलंय म्हणून, कारण पंतप्रधान संसदेतच बोलले होते की गांधी हा चित्रपट आला म्हणून गांधीजींचं महत्व आणि त्यांची प्रसिद्धी वाढली. नंतर त्यावर प्रतिवाद केला गेला आणि मधल्या काळात असे म्हणजे आता जेव्हा पंजाबचं इलेक्शन होतं मागच्या वेळेला, त्यावेळेला उडता पंजाब आला वगैरे. आत्ता अगदी तेलंगणापासून की जिथे भाषेची तशी अडचण आहे हिंदी भाषिकांची, तिथे सुद्धा त्या चित्रपटाचा म्हणजे छावाचा जो काही शेवट होता आणि ती 15 मिनिटाची जी दृश्य आहेत, मी काल उतेकरांशी बोललो आज सकाळी सविस्तर झालं, तर ती 15 मिनिटाची जी दृश्य आहेत ना, ती अत्यंत परिणामकारक आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे की हे माध्यम किती परिणामकारक आहे. सो आत्ता छावा आणि त्यातली जी 15 मिनिट आहेत ती काय इम्पॅक्ट करतात? मी चित्रपट पाहिला नाही, माझी अपेक्षा ही आहे की ती 15 मिनिटं, या 15 मिनिटांनी खरी तर प्रेरणा काय द्यायला हवी, ही प्रेरणा ही असायला हवी की इतके अनन्वित अत्याचार सोसून सुद्धा जर एखादा माणूस झुकत नसेल, तर एखादा बदफैली किंवा या पद्धतीचं जे चित्र रंगवलं होतं, असा माणूस इतका ठामपणे उभा राहू शकत नाही. आणि त्याही पेक्षा महत्वाची दुसरी गोष्ट की त्या बलिदानाची प्रेरणा काय होती, तर 18 वर्ष सर्वसामान्य रयत लढत राहिली. अगदी राजा राज्यात नसताना सुद्धा सर्वसामान्य रयत लढली आणि हे जगाच्या इतिहासात उदाहरण नाही. आणि ही फार मोठी प्रेरणा त्या बलिदानाने दिली. बलिदानाच्या प्रसंगाने भावनावश होणं हे अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे मी शिवपुत्र संभाजी महानाट्य करतो, या महानाट्यातही जवळपास 20-22 मिनिट हा संपूर्ण बलिदानाचा प्रसंग हा संपूर्ण आम्ही त्या महानाट्यामध्येही दाखवतो. पण त्या महानाट्यानंतर तुम्ही सोशल मीडियावर एक व्हिडिओ बघितला असेल, 2 मिनिटात पूर्ण पेहराव बदलून पूर्ण भरजरी पेहरावामध्ये छत्रपती संभाजी महाराज घोड्यावर प्रेक्षागृहात येतात. याचं कारण कलाकार म्हणून मला असं वाटतं की त्या प्रेक्षागृहातून जाताना कोणत्याही माणसाच्या मनात माझ्या धाकल्या धन्यांची छत्रपती संभाजी महाराजांची रक्तबंबाळ प्रतिमा असू नये, ते त्यांचं राजबिंड रूप त्यांनी मनात साठवून जावं, की ज्या माणसानं एकाच वेळी 5 आघाड्यांवर पंजेफाड केली, निकराची पंजेफाड केली, 9 वर्षात एकही किल्ला औरंगजेबाला जाऊ दिला. तो अल्टिमेटली तुम्ही काय प्रेरणा देऊ शकता किंवा काय देऊ इच्छिता, आणि हे प्रत्येकाचं आपापलं म्हणणं असू शकतं. जे माझं म्हणणं आहे ते तुमचं असेल असं नाहीये. आणि इन डेमोक्रेसी मतलब वी हॅव राईट टू डिफर. पण यामुळेच अमोल कोल्हे टीकेचे धनी झाले. अमोल कोल्हे यांच्याकडे धाडच नाहीये की जो प्रसंग आता छावामध्ये दाखवला आणि ज्या प्रसंगामुळे महाराष्ट्राला आणि उर्वरित देशाला इतिहास कळाला. मला वाटतं ही जी कोणी टीका करतं ना, यातल्या एकाही व्यक्तीनं मला 2 प्रश्नांची उत्तर द्यावी. की इतक्या वर्षात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर यावा म्हणून आपलं काही योगदान आहे का? एक. दुसरी महत्वाची गोष्ट, जर आपलं काहीच त्यामध्ये योगदान नाही तर आपल्याला ते माध्यम समजतंय का? टेलिव्हिजनवर
जर तुम्हाला टेलिव्हिजनवर हा प्रसंग बघायचा होता, हम्म, याची तुम्हाला जर इच्छा असेल, हम्म. तर मला असं वाटतं अशा लोकांनी आपली मानसिकता तपासून घेतली पाहिजे. फक्त छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले म्हणून धाय मोकळून रडणारी लहान मुलं पाहिली तुम्ही. आणि जेव्हा तुम्ही टेलिव्हिजनवर रोज त्यांना हे बंबाड करता, हम्म. तर त्यांच्या मनावर तुम्ही काय परिणाम करणार आहात याचं तुमच्याकडे एक नैतिकता म्हणून यामध्ये हे नसावं. बरं, हे सिम्बॉलिकली दाखवलं काय? हो, हे सिम्बॉलिकली सगळं दाखवलं. हम्म. यामध्ये कुठलाही इतिहास बदलण्यात आले नाही. ज्यांना कुणाला याविषयी गैरसमज पसरवायचे असतील त्यांनी पुन्हा एकदा झी5 वर जाऊन पुन्हा एकदा बघा. यामध्ये कुठेही बदल नाही. फक्त ज्यांना कुणाला विकृत मानसिकतेतून छत्रपती संभाजी महाराजांचे ते जे अनन्वित हाल औरंग्याने केले होते ते जर बघायचे असतील, हम्म. तर मला वाटतं अशा लोकांनी त्यांची मानसिकता तपासावी. आणि मग अशा उटेकरांनी जी टीका लिबर्टी करणाऱ्यांना मला हे नाही. मग उतेकरांचं मी तेच म्हणतो, नाही, पण ते शेवटच्या 15 मिनिटाची चर्चा आहे ना. मी माध्यमं उटेकरांनी वेगळी आहेत. ओके. पुन्हा माध्यमं वेगळी आहेत. कदाचित उतेकरांना जर हे टेलिव्हिजनवर करायचं असेल, त्याच्या रेग्युलेटरी बॉडीज वेगळ्या आहेत, त्याच्या मर्यादा आहेत. OTTवर करायचं असेल, त्याच्या मर्यादा वेगळ्या आहेत, त्याची परिमाणं वेगळी आहेत. फिल्म करायची आहे, त्याची परिमाणं वेगळी आहेत. जसं मी तुम्हाला म्हणालो, की महानाट्य पाहायला या महानाट्यात हा संपूर्ण प्रसंग जसाच्या तसा दाखवला जातो. कारण त्या त्या ज्या माध्यमात ते साकारलं जाते त्याची परिमाणं वेगळी आहेत. त्यामुळे यामध्ये कुठेतरी टीकेचं धनी होणं म्हणजे मला खरोखर हसू येतं अशी टीका करणाऱ्यांचं. आणि तुम्हाला प्रतिवाद करायचा नाही त्याचा. हे आवश्यकताच नाहीये. मुळात कसं आहे, की कुठल्या टीकेचा प्रतिवाद करावा हेतूविषयी जेव्हा शंका घेतली जाते तेव्हा नक्कीच त्याला उत्तर योग्य वेळी मी देईनच. पण महत्वाचं असं आहे की टीका कोण करतं हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. Fine. यातल्या कोणाचंही जर योगदान असतं ना, की बाबा अमुक एखाद्या व्यक्तीने सांगितलं मी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्यासाठी 1, 2, 3, 4, 5 एवढी कामं केली आणि मग आता मी तुझ्यावर आक्षेप घेतो, मी त्याला उत्तर द्यायला बांधतो. मुलाखतीच्या शेवटच्या भागात आहोत आणि आता मात्र मला इतिहासाच्या अनुषंगाने अमोल कोल्हे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. मी जेवढा मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा औरंगजेब आणि त्याच्या आधीचे सगळे बादशाह सुद्धा मला तसे लिबरल वाटतात. हे अनेकांना पटणार नाही. इनफॅक्ट औरंगजेबाचा सुद्धा इतिहास जेव्हा आपण बघतो त्यावेळेला त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये बऱ्याच परस्पर विरोधी गोष्टी दिसतात. म्हणजे मराठवाड्यातल्या अनेक मंदिरांना दिलेल्या जमिनी असतील किंवा राज्यकारभार करत असताना त्याचं वागणं असेल, पण त्याबरोबरच त्याच्या आयुष्यातली शेवटची 10 वर्ष जी आहेत औरंगजेबाच्या, ती मात्र तो निश्चितपणे धर्मभिमानी होता असं सूचित करणारी आहे. सो औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या बरोबर जे केलं ते त्याच्या धर्म अभिमानातनं आलेली गोष्ट आहे का तो तसाच बदलत गेलेलं व्यक्तिमत्व आहे? एक जर असं आपण बघितलं तर ही जास्त धाक बसण्यासाठी केलेली ही गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही आणखी थोडं मागे गेला तर देवगिरीला जेव्हा बहुतेक राजा रामदेवरायांच्या जावयाचे जी परिस्थिती केली होती की ती कातडी सोलवटून वेशीवर टांगण्यात आलं होतं, हा धाक बसवण्याचा हा पद्धत दिसतो. आणि मला असं वाटतं की औरंगजेबाच्या बाबतीत विचार करताना तो इतका क्रूर, इतका माणूस या पातळीवर सुद्धा अनेक प्रश्न निर्माण होतील असं होतं की स्वतःच्या बापाला विषाने मालिश करणारा, स्वतःच्या भावांचे खून करणारा तो इतका निर्दयी होता. आणि त्याच्यासाठी कदाचित राज्यकर्ता म्हणून त्याने धर्म हे साधन म्हणून वापरलं, आपली सत्ता, त्या सत्तेची मांड पक्की करण्यासाठी. हे तुम्हाला वारंवार दिसतं. म्हणजे औरंगजेबाने स्वतः त्या टोप्या विणणं, त्या टोप्या हे करून दाखवणं, मला वाटतं की आत्ताच्या काळामध्ये जे परसेप्शन पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो, हे परसेप्शन पॉलिटिक्सचा हा भाग नसेल का? हाही एक फार महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कारण मग या पद्धतीनं जेव्हा हे होतं की तो जो शेवट करण्यात आला, छत्रपती संभाजी महाराजांचा जो शेवट करण्यात आला, यामध्ये त्याची चीड आणि मुळात धर्म हा टूल म्हणून वापरणं, हा त्याचा स्वभाव, हा मला जास्त. आणि कुणावर दहशत बसवायची त्याला? ही संपूर्ण स्वराज्यावरची दहशत आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांना तुम्ही विचार करा की तब्बल 40 दिवस कैद केल्यानंतरही एकही किल्ल्यावरचं निशाण खाली येत नाहीये. कोणीही आपली जागा सोडत नाहीये. आणि त्यामुळं ज्या माणसाला असं वाटलं होतं की तुम्ही जर त्याच्या मानसिकतेतून थोडा विचार केला तर त्याच्या सल्तनतचा विस्तार बघितला, काबूल ते बंगालपर्यंतच्या सल्तनतचा विस्तार असलेल्या एका तत्कालीन बादशहाला, म्हणजे औरंगजेबाला अक्षरशः टाचा घासत 9 वर्ष
हे स्वराज्यात छत्रपती संभाजी महाराजांनी अक्षरशः फरफटवलं होतं. हम्म. 9 वर्ष. त्यामुळं 9 वर्ष एक बादशाह त्याच्या राजधानीत पुन्हा जाऊ शकत नाहीये. हम्म. जो आदिलशाही अवघ्या काही महिन्यात जिंकतो, जो कुतुबशाही अवघ्या काही महिन्यात जिंकतो आणि त्यामुळे दख्खनवर राज्य करण्याचं त्याचं स्वप्न हे भंग पावतं. हम्म. याचा त्या माणसाच्या म्हणजे तो जो एक क्रूर कर्म आहे हम्म. त्याच्या मानसिकतेवरचा जर तुम्ही इम्पॅक्ट जर विचार केला हम्म. तर आता हे संपायला हवं. आता शंभूराजांच्या बलिदानानंतर मराठेशाहीनं गुडघे टेकायला हवेत. यासाठी तो धाक असावा. कदाचित औरंगजेबाची ही पावलं पूर्ण विरुद्ध पडली किंवा हे दान पूर्ण विरुद्ध पडलं. म्हणजे मी सुरुवातीला म्हणालो की उलट त्या बलिदानानं इतकी मोठी प्रेरणा दिली हम्म. की जे आपण आणि औरंगजेब हा शासक कसा होता? हं? औरंगजेब हा शासक म्हणून कसा आहे? नाही, औरंगजेब तुम्हाला शासक म्हणून जर बघितला तर पुन्हा त्याच्यातला जो धर्मांधतेचा जो अँगल आहे म्हणजे तुम्हाला जिजिया करासारखा जो तुम्हाला पुन्हा अँगल दिसतो. काही ठिकाणची मंदिरं ही उद्ध्वस्त केल्याचे काही संदर्भ दिसतात. जसे तुम्ही म्हणालात की काही ठिकाणची मंदिरांना जागा दिल्याचेही उल्लेख आहेत, काही ठिकाणच्या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे उल्लेख आहे, काही ठिकाणची मंदिरं उद्ध्वस्त केल्याचे उल्लेख आहेत. त्यामुळं हे सरसकट धर्मवेड नाहीये. मला असं वाटतं की धर्माचा एक टूल म्हणून सत्ता साधण्यासाठी केलेला वापर म्हणून हा दिसतो. शासक म्हणून नक्कीच औरंगजेबाचा हा वचक असणार आहे. कारण औरंगजेबाच्या काळामध्ये अकबराचं एक मोडून काढलेलं बंड जर बघितलं आपण म्हणजे अनेकदा आपल्याकडून एक गल्लत अशी केली जाते की शत्रूला कमी लेखलं तर आपला हिरो मोठा होतो अशी एक भाबडी समजूत आहे. परंतु शत्रू जेव्हा तितकाच तुल्यबळ असतो तेव्हा मला असं वाटतं की हिरो हा त्याच्यापेक्षा मोठा होतो. आणि त्यामुळे औरंगजेबाच्या कार्यकाळात जर तुम्ही बघितलं तर अशी बंड ही त्याच्या कार्यकाळाचा विचार करता त्याची एकूण बंड ही खूप कमी झाली. आणि पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचं महत्त्व हे तिथे अधोरेखित होतं. कारण या बलिदानानंतर 18 वर्ष लढत लढली, 27 वर्ष एकूण औरंगजेब राजधानीत जाऊ शकलेला नाहीये. आणि त्यामुळं औरंगजेबाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला जेव्हा इथेच शेवटचा श्वास घ्यायला लागला त्यानंतर संपूर्ण मुघल सल्तनत ही खिळखिळी झाली. पण एक प्रश्न कायम राहतो की 40 दिवस संभाजीराजे त्यांच्या ताब्यात आहे, कुठल्याही मराठा सरदारानं प्रतिवाद केला नाही. अगेन व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. मी पुन्हा म्हणतो की आजच्या काळात एक विचार करा की एक व्यक्ती किडनॅप झाली. ही व्यक्ती किडनॅप झाल्यानंतर किंवा ही व्यक्ती अटक झाल्यानंतर त्याच्या सभोवती हा कैक किलोमीटर पर्यंत सैन्याचा घेरा आहे आणि त्या व्यक्तीच्या मानेवर तलवार आहे. म्हणजे आता तुम्ही एअर स्ट्राईक नव्हता करू शकत ना तेव्हा. त्यामुळे तुम्हाला कुठेतरी वेढा फोडणं गरजेचं होतं. आणि वेढा मला 1 किलोमीटरवर वेढा फुटत आहे ही जर बातमी पोचली असती तर ही बातमी पोचल्यानंतर या व्यक्तीच्या मानेवरच्या तलवारीने काय केलं असतं. म्हणजे आपण माझं म्हणणंच ते आहे ना की आपण या लॉजिक्सचा नाही विचार करत कधीच. म्हणजे यासाठी हे विचारलं जातं. आता हा जो तुमचा प्रश्न या प्रश्नाला एक उपप्रश्न असतो अनेकदा. म्हणजे अनेकांनी मला ही चर्चा केली की कदाचित संभाजी महाराजांच्या विषयी तेव्हा नाराजीच होती म्हणून कोणीही त्यांना मदतीला आलं नाही. हे धादांत चुकीचं आहे. म्हणजे औरंगजेबाच्या सैन्याच्या पसाऱ्याचं जर वर्णन तुम्ही केलं तर हे पसाऱ्याचं वर्णन बघितलं तर कैक किलोमीटर पर्यंत त्याच्या छावणीचा घेरा होता. आणि छावणीच्या घेऱ्यामध्ये कुठल्या तरी कोपऱ्यावर जर लढाई सुरू झाली, चकमक सुरू झाली तर त्याचा परिणाम छत्रपती संभाजी महाराजांवर झाला नसता जे तेव्हा बंदी होते. आणि हे इतकं साधं सरळ लॉजिक आहे. त्याला दुसरी पुन्हा एक किनार अशी येते की ही किनार अशी येते की आपली जागा सोडायची नाहीये. म्हणजे पुन्हा हा दंडक तुम्ही अगदी अफजल खान वधापर्यंत जर गेलात तर अफजल खान वधाच्या वेळी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे जो दंडक आहे प्रत्येकाला आपलं काम नेमून दिले त्याने तेवढंच काम करायचं. आणि या पद्धतीनं जे प्रतापराव गुजरांच्या बाबतीत झालं बेहलोल खानावरच्या स्वारीच्या वेळी तेव्हा त्याने आत्मघात होतं हे सगळ्यांना अनुभवाने कदाचित कळलं असेल. हा मुद्दा आता पुढे येण्याची दाट शक्यता आहे. म्हणून शिवाजी महाराज असतील किंवा संभाजीराजे असतील यांच्या धर्माभिषेक गोष्टीपेक्षा इतर गोष्टीबद्दल मधल्या काळातल्या इतिहासामध्ये आपण शिकलो. शाळेमध्ये आता बरेच जण म्हणतात की आत्ता जो काही प्रसंग चित्रपटात दाखवला आहे तो एवढा विस्तृतपणे आम्हाला सांगितला नाही. मध्यंतरी राजाराम महाराजावरती डॉक्युमेंटरी करत असताना महाराजांनी गोव्याच्या एका फिरंग्याचं कसं डोकं उडवलं शिवाजी महाराजांनी हेही मी साध्यंत बघितलं. त्याचा अर्थात उल्लेख करायची त्या डॉक्युमेंटरीत गरज नव्हती. शिवाजी महाराज असतील किंवा
संभाजीराजे असतील, यांचा धर्मविषयक असलेला जो दृष्टिकोन आहे हा भविष्यात सुद्धा चर्चेला येण्याची दाट शक्यता आहे. मला असं वाटतं की ही माझी पुन्हा भाबडी अशी ही भावना कायम आहे की माझं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज एक असीम चैतन्य आहे. हम्म. म्हणजे आता राईट विंग सत्तेत आहे, राईट विंग सत्तेत असल्यामुळे त्याला त्या पद्धतीनं त्या अँगलने पाहिलं जातं. मग आज उद्या परवा कोणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नसतं. ओके. आज उद्या परवा काही ना काही होईल, त्यानंतर पुन्हा तोच इतिहास एका वेगळ्या नजरेनं पाहिला जाईल. पण धर्माचा अभिमान असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या दोघांमध्येही ती आहे. धर्माचा अभिमान. धर्माचा अभिमान आहे, अहंकार नाही. हम्म. आणि त्यामुळे तुम्हाला शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये इतर धर्मांवर किंवा त्यांच्या धार्मिक स्थळांवर केलेली आक्रमण दिसत नाही. नाही, मग औरंगजेबानी धर्म स्वीकार असं म्हटलं होतं की नाही? कारण त्याच्यावरती पण पुन्हा प्रतिवाद सुरू झाले. यामध्ये पुन्हा आता जे काही डॉक्युमेंटेड ज्या काही गोष्टी आहेत, आता इतिहासामध्ये होतं कसं अनेकदा की तुम्ही समकालीन पुरावे, उत्तरकालीन पुरावे या गोष्टींवर जाता. तर समकालीन तेव्हाचे इतिहासकार होते भीमसेन सक्सेना, ईश्वरदास नागर आणि खाफी खान. आता या तिघांच्याही वर्णनामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि औरंगजेबाच्या डायलॉगमध्ये दोनच प्रश्न आहेत की तुझे संपूर्ण किल्ले माझ्या हवाली कर आणि माझे कोण कोण लोक तुला फितूर. ही समकालीन पुरावे. याला आता तुम्हाला अँगल द्यायचा असेल तर हाही देता येतो की मी कशा महाराष्ट्र दिला, महाराष्ट्राला हा जर अँगल द्यायचा असेल, कसं असतं इतिहासामध्ये कायम एक शक्यता असते. ही शक्यता काय असते की मग हे औरंगजेब म्हणाला होता पण हे इतिहासकारांनी लिहून नाही ठेवलं त्यावेळी, असं काही घडलं असेल का? पण मग त्याला दुसरा एक लॉजिक हा विचारावा लागतो. म्हणजे जेव्हा तुम्ही इतिहासाकडे साक्षेपी नजरेने बघायचं ठरवता तेव्हा औरंगजेबाच्या तत्कालीन जे काही साम्राज्य होतं, या साम्राज्यामध्ये अनेक हिंदू मांडलिक राजे पण होते ना. मिर्झा राजेच होते ना, जे चालून आले होते. म्हणजे मिर्झा राजेंचा नंतर अंत झाला, पण दुर्दैवी झाला. दुर्दैवी. पण जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी अशा पद्धतीचं क्रूर कर्म औरंगजेबाने केल्यानंतर त्यावेळी सुद्धा अनेक हिंदू राजे होते. मग यांचं क्षात्रतेज लयाला गेलं होतं. कारण याच्यापैकी कोणीही बगावत किंवा बंड केल्याचं निदर्शनास येत नाही. तोच तर खरा प्रश्न. एका क्रूर कर्म्या बादशहाने धर्मावरून छत्रपती संभाजी महाराजांची जर अशा पद्धतीनं त्यांचं हे केली, हत्या केली, तर मग कुठलाही हिंदू राजा पेटून उठला नाही का त्यावेळी? का नाही पेटून उठला? म्हणूनच हा जो पुन्हा प्रश्न आहे की खरोखर हा प्रश्न होता की हा प्रश्न नव्हता. ठीक आहे, शेवटचा स्वराज्यासाठी जो प्रश्न होता त्याच्यावर स्वराज्य पेटून उठले, त्याच्यावर स्वराज्य 18 वर्ष पेटून उठलं. मी पुन्हा म्हणतो, हे अनेक भक्तांना आवडणार नाही, अंधभक्तांना, पण इतिहासाकडे इतक्या निरक्षर विवेक बुद्धीने बघायला शिकायला पाहिजे. संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये बऱ्याच परस्पर विरोधी गोष्टी आहेत. ते शिवाजी महाराजांच्या शत्रूला जाऊन भेटले, मिळाले होते, हा तर इतिहासच आहे. नंतर त्यांच्याबद्दल काही लिहिलंय नाही, तुम्ही बोला ना. पुन्हा मध्ये जागा हा तुम्हाला आता पूर्ण वेळच देणार आहे की त्यांच्याबद्दल जे इतिहासात लिहिलेलं आहे आणि अर्थात त्यांचं कर्तृत्व आणि त्यांनी दाखवलेला पराक्रम, ह्या सगळ्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. अमोल कोल्हे यांनी जेव्हा मालिका केली आणि त्याच्या अनुषंगाने वाचन केलं, संभाजी महाराजांना आत्मसात केलं, ते व्यक्तिमत्व कसं आता तुम्ही प्रतिवाद करू शकता? मला कायम असं वाटलं की ज्या माणसाला बाळकडूच हे मिळालेलं आहे, म्हणजे हे अनेकदा वेगळ्या अँगलने पेंट करण्याचा प्रयत्न केला की आईपासून दुरावलेला मुलगा, वडिलांपासून दुरावलेला मुलगा. तुम्ही त्यांचा आग्र्याचा वास्तव्य काय विचारात घेत नाही? 8-9 वर्षाचे तेव्हा, जेव्हा ते 9 वर्षाचे होते तेव्हा आग्र्याच्या कैदेमध्ये त्यांना मिळालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास आपण का लक्षात घेत नाही? बरं, छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांना आग्र्याला नेत असताना उद्याचा राजा आहे, शत्रूची राजधानी कशी असते, राज्यकारभार कसा चालतो, याचं शिक्षण देण्यासाठी नेलं. कारण तोपर्यंत 350 वर्ष मराठ्यांचं राज्य नव्हतं. 350 वर्ष महाराष्ट्र गुलामीत होता. त्यामुळे राजा काय असतो, राजधानी काय असते हेही माहित नव्हतं. याची डोळं नव्हतं बघितलं ना. मग हे ज्या शंभू राजांना वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी हे बाळकडू मिळालं, त्यानंतर पुन्हा त्यांना त्या राजनीतीच्या भाग म्हणून मुघलांकडे मनसबदार म्हणून राहावं लागलं. मग याला पुन्हा मला जागा मिळाली. म्हणजे मी कायम असं म्हणतो की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायप्रियतेवर आणि स्वराज्य हे एकमेव सर्वोच्च त्यांचं ध्येय जर होतं, तर त्यांनी शत्रूला जाऊन मिळालेल्या मुलाला सहज स्वीकारलं कसं असेल? मग यामध्ये पुन्हा ही जागा राहते की मग छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा हा
ठरवलेली ही योजना होती का की महाराज दक्षिण दिग्विजयासाठी गेलेले आहेत? पुन्हा बघा, महाराज दक्षिण दिग्विजयासाठी गेलेले आहेत. स्वराज्याचा राजा स्वराज्यात नाही, दिलेर खानासारखा शत्रू हा सीमेवर आहे आणि तरीही स्वराज्यावर आक्रमण होत नाही. मग त्यासाठी हे आक्रमण थोपवण्यासाठीची तजवीज होती का? आता काही जण म्हणतात की नाही, मग राजांनी व्यंकोजी राजांना जे पत्र लिहिलं त्याचं काय? पण पुन्हा हेच आहे, व्यंकोजी राजे स्वराज्याच्या कारभारात एकत्र होते का? हा पुन्हा प्रश्न येतो. मग व्यंकोजी राजांना दोघा भावाची लढाई झाली ना, व्यंकोजी पळून गेले. व्यंकोजी राजांना हे पटवून देण्यासाठी मी काही लिहील. म्हणजे मी आत्ता समजा एक प्रेस कॉन्फरन्स केली आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये 2 नेते सांगतात आमच्यात आलबेल आहे, आमच्यात काहीही वाद नाही, पण आतमध्ये अँटी चेंबर मध्ये जाऊन दोघे हमरी तुमरीवर येऊन भांडतात. ते बरं, तुम्ही प्रत्येच्या कॉरिडॉरच्या जवळ तुम्ही विचार करत. पण हे आता काही प्रेक्षकांना असं वाटेल व्यक्तिमत्व आहे, ते हे जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे ते शत्रूला जाऊन मिळाले होते का? पुन्हा माझं लॉजिक याला उत्तर देत नाही. जर छत्रपती संभाजी महाराज हे बंडावा करून शत्रूला जाऊन मिळाले असते तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना तितक्या आत्मीयतेने स्वीकारलं असतं का? पुन्हा कारभारांच्या बाबतीत जे आहे, माझं पुन्हा तेच आहे की हा मानवी स्वभाव आहे की सत्तेसाठी मी एवढेही कष्ट सोसले आणि आता 4 सुखाचे दिवस आले तर मला माझा वाटा मिळायला काय हरकत आहे? तुम्ही आज अनेक ब्युरोक्रेसीमधले अधिकारी बघता ना, म्हणजे सुदैवानं फक्त राजकीय पुढाऱ्यांच्या संपत्तीची चर्चा होते आपल्याकडे, ब्युरोक्रेसीच्या संपत्तीची कधी चर्चा होत नाही आपल्याकडे. ते व्हायला पाहिजे खरं तर. पण ब्युरोक्रेसीच्या संपत्तीची जेव्हा चर्चा होईल तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल की एखाद्या ब्युरोक्रॅटनी चांगलं काम केलेलं असतं आणि तो म्हणतो मी एवढं चांगलं काम करतोय ना, मग एवढं केलं तर बिघडलं कुठे? मग ही मानवी प्रवृत्ती त्यावेळी कारभाऱ्यांची का नसेल? आणि मग हे सगळं बघितल्यानंतर पुन्हा हे येतं, छत्रपती संभाजी महाराजांनी या कारभाऱ्यांना माफी का दिली असेल? मग पुन्हा तिथे त्यांचा धोरणी स्वभाव दिसून येतो, ज्याची पाळंमुळं पुन्हा महाराजांच्या शिकवणीमध्ये जातात की ही केवळ मानवतावादी माफी नव्हती. स्वतः औरंगजेब दख्खनमध्ये उतरण्याची तयारी करत असताना पूर्णपणे नवख्या टीम बरोबर शंभूराजे जाऊ शकणार नव्हते. त्यांना अनुभवी या सहकाऱ्यांची गरज होती. म्हणून त्यांनी आजच्याही काळामध्ये जसं आपण डिमोशन करतो तसं अनाजी दत्तोंना अष्टप्रधान मंडळात ठेवलं, पण त्यांना सुरनीसवरून त्यांना मुजुमदार एवढं डिमोट करून ठेवलं. बाकी सगळ्यांना त्यांची पदं पूर्ववत दिली. त्यानंतरही जेव्हा दुसऱ्यांदा हे झालं, बरं 2दा विषप्रयोग झालेत संभाजीराजांवर, त्यानंतरही दुसऱ्यांदा जेव्हा अकबराच्या साथीनं संधान बांधण्याचा जो प्रयत्न झाला त्यानंतर त्यांना हत्तीच्या पायी दिलेले. आणि पुन्हा तेच आहे की पुन्हा मी आजचा कॉन्टेक्स्ट देतो, एखाद्या राजकीय पक्षाचा नेता हा समजा तो त्या राजकीय पटलावरून नाहीसा झाला तर तो टेक ओव्हर करण्यासाठी इतर जे धडपडतात ना, याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर एकाच वेळी 5 आघाड्यांवर पंजेफाड करावी लागते. एकीकडून इंग्रज येतात, एकीकडून पोर्तुगीज येतात, खालून आदिलशाह येतो, वरून मुघल येतात, स्वतः औरंगजेब उतरतो. बरं, एवढं मोठं आक्रमण स्वराज्यावर एकही झालं नव्हतं, स्वतः औरंगजेब आला त्यामुळे. आणि त्यामुळे ती लढाऊ वृत्ती, तो बाणेदारपणा हा संपूर्णपणे संभाजी महाराजांच्या त्या व्यक्तिमत्वात दिसतो. आणि याचं पुन्हा तेच कारण आहे की राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी 1 नाही 2 छत्रपती घडवले. शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी. तुम्ही एका वाक्यात उत्तर दिलं तर मला आवडेल, पण ते काही बंधन नाही तुमच्यावरती. ज्या प्रश्नाची सुरुवात मी केली होती की संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक की धर्मवीर? तुम्ही त्यांना सोयीसाठी कुठलीही उपाधी द्या. नाही, अमोल कोल्हेंसाठी मी कायम असं म्हणतो की ते स्वराज्य रक्षक ही विस्तृत बिरुदावली आहे. आणि जर कुणाला त्यांनी त्रास होत असेल तर तुम्ही स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज म्हटलात तरी माझी हरकत नाही. फक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला गालबोट लागू देऊ नका, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला कमीपणा येऊ देऊ नका. एवढं जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही त्यांना शंभूराजे म्हटलं तरी चालतं, धाकलं धनी म्हटलं तरी चालतं, आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर शंभूराजे म्हटलं तरी चालतं, आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हटलं तरी चालतं. काही प्रेक्षकांना असं वाटेल की ह्या सगळ्या मुलाखतीत तुम्ही जी काही भूमिका मांडली ती बहुतेक समन्वयवादी अशी ती भूमिका आहे. ज्या राजकीय विचारधारेला तुम्ही आता बांधिलकी ठेवली आहे. नाही 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 नाही, पुन्हा ही गल्लत होते. हे वारंवार केलं जातं की राजकीय विचारधारेला ही बांधिलकी जी आहे, तुम्ही पुरोगामी विचारधारा म्हणजे काय? व्यवस्थेला प्रश्न विचारणं. मी आत्ता जी भूमिका मांडली यामध्ये अनेक व्यवस्थेलाच प्रश्न विचारले, हे अनेक इतिहासाला प्रश्न विचारले. म्हणजे चिटणीसांच्या बखरीत असं लिहिलं म्हणून मी डोळे झाकून मला तेवढंच म्हणायचं असं नाही म्हणालोय.
हाच तर पुरोगामी विचार आहे. हम्म. तुम्ही व्यवस्थेला प्रश्न विचारले, पुरोगामी विचारानं व्यवस्थेला प्रश्न विचारायचे असतात, ते मी विचारतो. इतिहासाला जोपर्यंत आपण उभे आडवे प्रश्न विचारत नाही, हम्म. तोपर्यंत आपला जो गौरवशाली इतिहास आहे तो उजळपणे समोर येणार नाही. आणि म्हणून मी कायम असं म्हणतो की परदेशातल्या अनेक राजांचं असं बघायला मिळतं की ज्यांचं नगभर असतं त्यांचं विधभर सांगतात. हम्म. आपल्या राजाचं आभाळभर आहे, आपण सांगायला कमी करू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ही मुलाखत ह्या वेळेला फार महत्त्वाची होती, कारण अमोल कोल्हेंनाच खूप प्रश्न लोक विचारत आहेत, पण ही अपूर्ण मुलाखत आहे. कारण मी आणखी तुमच्या मनात असलेले असंख्य प्रश्न त्यांना विचारलेच नाहीत, तेही गडबडीत आहेत. आणि त्यांनी चित्रपट पाहिलेला नाही. खरं म्हणजे चित्रपट पाहिल्यानंतर मला एकदा भेटायला पाहिजे आपण. नक्की भेटूयात आपण. पण या मुलाखतीमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. थांबूया आपण इथे.